तर अजय बारसकर इथे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आता मुंबईमध्ये दाखल झालेत। अजय बारसकर आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। गेल्या काही दिवसात बारसकर आणि जरांगे यांच्यामध्ये देखील वाद जुंपलेला आहे आणि आता बारसकर आज फडणवीसांची भेट घेणार आहेत। हे इकडे गणेश 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 तर अजय बारसकर काय नेमकं कारण आहे तुम्ही इकडे बसता ते काय समोर बसणारी मराठवाड्यातल्या मराठ्यांचं कल्याण करा, त्यांचे प्रश्न सोडवा, याच्यासाठी मी इथं बसणारी। परंतु ही मागणी का तुम्ही केलेली आहे? कारण की तुमचं आणि जरांगे पाटलांचं भांडण आहे म्हणून ही मागणी केली। नाही, ते म्हटले होते ना सागर बंगल्यावर मी जाऊन बसणार, मी येऊन बसलो, ते नाही बसले, मी बसलो। माझ्यावर शिक्का मारला तुम्ही यांचे फडणवीसांचे माणूस हे ते, मी बसलो ना बंगल्यासमोर। त्यांच्यात हिंमत नसेल पण माझ्यात हिंमत आहे, मी बसलो। काय गोळ्या घालायच्या, घाला मला गोळ्या, मला बसायचा अधिकार, मी पार्किंगच्या आतमध्ये बसलेलोय, मी तर बसून राहणार आहे जोपर्यंत तुम्ही मराठ्या तेवढ्या पुरतं बोला। परंतु ही मागणी का करत आहात तुम्ही मागणी का करताय? नाही, भेटीची मागणी काय, तुमची भेटीचं कारण काय? कारण यांच्याकडे जन सगळं आरक्षण हे मारुतीच्या मंदिरात नाही मिळत, आरक्षण हे सरकारच देऊ शकतं, सरकारच हे आमचं मागण्या करू शकतं, दुसरं कोण करणार आहे? आणि यांच्याकडे अधिकार आहे, सरकार हे चालवतात, इथं बसणार आहे। परंतु तुमचे फोटो व्हायरल झालेले होते त्यामुळे तुम्ही ही भूमिका घेतली। फडणवीसांबरोबर तुमचे फोटो व्हायरल झाले म्हणून ही भूमिका घेतली। हा, विनाकारण शिक्का मारला माझ्यावर त्यांचा, मी त्यांचा माणूस आहे, काय संबंध आहे माझा? अरे मी पवार साहेबांचा फोटो दाखवला, शरद पवार आणि माझ्या उभे राहिलेत पवार साहेब माझ्या बरोबर, फोटो दाखवला, तो नाही दाखवत, तुमच्या सोयीचा असेल ते दाखवतात, यांच्या टोळ्या येतात, यांच्या माणसाला बदनाम करायचं, चारित्र्य, माझ्यावर बलात्काराचा आरोप केला, फडणवीसांचा माणूस आहे असा आरोप केला, आणि माणसं उद्ध्वस्त करायचं काम आहे ना तुमची। यांच्याबद्दल मत मांडलं ना, हे माणसं संपवतात, हुकुमशाह झालेली आहे, ती हुकुमशाह लोकशाही राहिली का? तुम्ही म्हटलं होता की मी फडणवीसांची भेट घेणार आहात, तुम्ही त्यांच्या बंगल्याच्या समोर येऊन बसलेला आहात, मी बसणार आहे, निरोप दिलेला आहे, ते काय त्यांना कळला असेल निरोप, त्यांनी कधी निवेदन दिलं, पत्र दिलं, समाजाचं कल्याण म्हणून बसून राहणार इथं। परंतु आरक्षणाची लढाई सगळी कोर्टात असताना तुम्ही हे संपूर्ण पाऊल का उचलत आहात का? आरक्षणाची लढाई कोर्टात आहे, मग तो का उपोषणाला बसला? उपोषणाने प्रश्न सुटतात का? 4 वेळेस उपोषणाला बसले, काय झालं, काय मिळालं? राग द्वेष, भांडणं, मारामाऱ्या, हे काय? तुम्हाला इथे बसून काय महाराष्ट्रातलं स्वास्थ्य कोण बिघडवत आहे? हा, महाराष्ट्रातलं हे सामाजिक स्वास्थ्य कोण बिघडवत आहे? महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य, जी गावगाड्यातली सगळ्या जाती, ओबीसीच्या 18 पगड जाती ज्या होत्या त्यांच्यामध्ये विद्वेषाची भावना लागलेली आहे, मराठा आणि ते अशी दरी झालेली आहे, आणि किती जरी काही म्हणले ना, याला जबाबदार तेच आहेत। कोण ते कोण? तुम्ही नाव घेऊन बोला। जरांगे पाटील। मला इथं बसून मागणी, त्यांनी असं सांगितलं होतं की मी माझे त्यांच्या मध्ये वाद झाले तर मी सागर बंगल्यावर चाललो, ते आले नाही, ते मधूनच मागे गेले, मी आलो, मी बसलो, मराठ्यांसाठी माझा देह इथं गेला तरी चालन, मी आलो माझ्या बायकोचं कुकू पुसून, मी म्हणलं मी आता असा जगून काय करायचं, लोक मला नावं ठेवतात, मी बसतो म्हणलं सागर, त्याच्यात नसेल हिंमत, मी सागर बंगल्यावर येऊन बसतो। पंढरपूरमध्ये तुमची गाडी झाली, त्याच्या मागे दुसरं काय कारण होतं? अहो, मला शत्रूच नाही दुसरा, मला कोण शत्रू आहे सांगा ना? हे मी यादी वाचून दाखवली, मी मगाशी यादी वाचून दाखवली, माझ्याकडे फोन आलेले तर रेकॉर्डिंग घेता, तुझं कुटुंब उद्ध्वस्त करू, तुझं घर उद्ध्वस्त करू, अरे ही काय कोण लोकशाही राहिली का? परंतु इथे आता बसण्याचं कारण काय तुमचं मुख्य? कारण की आता तुम्ही येऊन इथं बसलेला आहात, पण तुमचं कारण काय आहे? फडणवीस इथं आहेत का? माहिती घेतली आहेत का तुम्ही? सांगते पोलीस त्यांना एक इथं आंदोलक घेऊन बसलाय, त्याचं म्हणणं आहे की मराठवाड्यामधल्या जे फक्त मराठवाडा, कारण आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे, आम्हाला कुणबीचं आरक्षण मिळालेलं आहे, फक्त मराठवाड्याच्या जे मराठे जे वंचित आहेत त्यांचं कसं कल्याण करता येईल, कसं हैदराबाद गॅजेट लावता येईल तेवढ्या पुरतं बोला, त्यांचं कल्याण करा। ही लढाई तिथं सुरू झाली, ही पुऱ्या महाराष्ट्रात घेऊन आगाग करून टाकलेली आहे। परंतु आता तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये मागणी केली की प्रयत्न तर करू का नको? तो बसलेली लढाई संपणार आहे का? मग ते हे माझा प्रश्न असा आहे की मी पण करतो ना, लोकशाहीने मला उपोषणाचा अधिकार दिला, मी आत्मचिंतन करीन, अन्न त्याग करीन, काय बसेन मी। तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये मागणी केली की मराठवाड्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं म्हणून, आणि त्याची मागणी करणार। सगळ्यात मी यांना फडणवीस उपमुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की जे तुमच्या हातात आहे पैसे द्या, म्हणजे बालवाडी पासून
तर डॉक्टर इंजिनियर अजून काय असतील ना, सगळ्या जे गरीब आमचे क्रिमिलियरच्या खालचे मराठी असतील आणि सगळेच असतील, जे कोणी गरीब असतील नागरिक, त्यांना तुम्ही सगळं शिक्षण फुकट करा. मराठवाड्याच्या व्यतिरिक्त राज्याच्या इतर भागांमध्ये अहो मराठवाड्यासाठी अशा पद्धतीने हे आहे. असं आहे, तुम्हाला मी सांगतो, मराठवाडा हा निजाम स्टेट मधून महाराष्ट्रात आलेला आहे आणि अजून एक स्टेट आहे पाकिस्तान मधून, कच्छ एक गुजरातमध्ये आलेला आहे. त्याच्यासाठी घटनेमध्ये एक स्वतंत्र कलमाची तरतूद आहे की यांना विशेष प्रावधान करण्यात आलं आणि त्या घटनेच्या कलमानुसार, ते कलम मला माहित नाही काय नेमकं, पण सरकारला त्या तिथं स्वतंत्र करता येईल, कारण सगळं भडका आणि आंदोलन तिथंच आहे. तुम्ही म्हणताय की तुम्हाला ते कलम माहित नाहीये, मग या संदर्भात तुम्ही सगळी माहिती घेऊन तुम्ही बोलतात का नाही तुम्ही माहिती घेऊन बोलता? घेतो मी, आता मागून घेतो संविधान, लगेच सांगतो त्याला काय लागतं. पण तुम्ही इथे रस्त्यावरती येऊन बसलेला आहात त्यांच्या बंगल्याच्या समोर. मग काय काय झालं, बसू नको का आज, म्हणजे इथं बंदी आहे का, काय अडचण, मी बघा पार्किंगची लाईन आहे, मी इथं गाडी उभा राहू शकते, माणूस बसू शकत नाही का, काय हरकत आहे, बसलो मी. जरांगे पाटलांनी आता प्रसाद लाड यांना देखील अपशब्द वापरले. सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण अरे मी एकटाच आहे ना, काय कायदा सुव्यवस्था, आणि पोलीस किती आहे तिथं, कसं काय कायदा सुव्यवस्था बिघडत, मी तर एकटाच आहे, माझ्या बरोबर काय लाखो हजारो लोक आलेत काय, मी एकटा आलो बसलो, जसे गोरगरीब लोक मुंबईत येऊन फुटपाथवर राहते झोपत आहेत, तसं मी बसलो, माझा देह याच्यासाठी गेला तरी चला ना, आता मी बसून राहतो. म्हणजे तुम्ही म्हणताय की अरे काय प्रसिद्धी साहेब, एक लक्षात घ्या, माझ्या घरावर हल्ला झाला, लोक पेटचे बोळे फेकलेत, माझी गाडी व्हिडिओ पाठव ना बाबा.